जितेंद्र आव्हाड आता ही एक विधानसभा सदस्य आहेत, एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सध्या खूप जवळ आहेत आणि अशा व्यक्तींनी प्रभू श्रीरामांच्या बद्दल ते मांसाहार करायचे, मांस मटण खायचे, अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करणं, अशा पद्धतीचं उच्चार करणं हे अतिशय चुकीचं आहे. ज्यांना आपण भक्तिभावानं पूजतो, ज्यांची आपण पूजा करतो, ज्यांची मूर्तीची पूजन झाल्यानंतर त्या पाण्यानं आपण तीर्थ म्हणून त्याचं सेवन करतो, अशा पूजनीय देवदेवतांच्या बाबतीत अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निश्चितपणे खेदजनक आहे. आणि आता मंत्री आहे मी राज्याचा, त्यामुळे मी असं म्हणणं योग्य नाही, पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नुसतं दिलगिरी व्यक्त केली, बरं दिलगिरी सुद्धा शब्द त्यांनी प्रयोग केलेला नाही. त्याने शब्द प्रयोग केला, मला खेद वाटतोय. त्यांनी माफी मागायला पाहिजे होती, त्याने त्यांचे शब्द मागे घ्यायला पाहिजे होते. ते न करता फक्त मला खेद वाटतो एवढाच शब्द त्यांनी वापरले, हे चुकीचं आहे. त्यांची सगळी वक्तव्य तपासून त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी आता गुन्हे दाखल झाले. ठिकठिकाणी धार्मिक पंथातल्या बाकीच्या काही लोकांनी येऊन तक्रारी दाखल केल्यात. त्यामुळे ती सगळी व्हिडिओ ऑडिओ क्लिप तपासली पाहिजे, व्हेरीफाय केली पाहिजे आणि नक्कीच त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हे माझं व्यक्तिगत मत आहे. मंत्री म्हणून वेगळं, पण व्यक्तिगत माझं हे मत आहे की त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्याला ताबडतोब अटक केली गेली पाहिजे. असं कायदा व्हावा असं काही वाटतंय का, की असे जे काही वक्तव्य वारंवार होतात याच्याबद्दल काही विधिमंडळात कायदा व्हावा असं वाटतंय तुम्हाला? ऑलरेडी कायदा आहे ना. धार्मिक स्थळांच्या बाबतीत, धार्मिक भावना भडकवण्याच्या बाबतीत किंवा धर्मगुरूंच्या बाबतीत, देवदेवतांच्या बाबतीत अशा पद्धतीची त्यांची निंदा करणारं, त्यांची बदनामी करणारं, त्यांची देवदेवतांची जी आपली धार्मिक भावना आहे त्याला ठेच पोचवणारं असं कसलंही वक्तव्य केलं तर त्याच्यात कायद्यात तरतुदी आहेत, ऑलरेडी कायद्यात तरतुदी आहेत. त्यामुळे वेगळा कायदा करावा लागला तर जरूर त्या बाबतीतला विचार करू. पण एक्झिस्टिंग जो कायदा आता आहे त्याच्या आधारे 100% अशा वक्तव्याचे चौकशी करून, पडताळणी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. हे व्यक्तिगत माझं एक भारताचा नागरिक म्हणून माझं मत आहे. साहेब, मुंबईतल्या महामोर्चाची मराठा समाजाकडून महातयारी सुरू आहे आणि मुंबईतल्या 3 मोठ्या मैदानावरून मराठा समाज हल्लाबोल करणार आहे. सरकार पुढे कायदा आणि सुव्यवस्थेचं खूप मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं का? याची तयारी सरकारकडून सुरू आहे का? आणि मनोज जरांगेंनी जो रणशिंग फुंकलंय सरकारच्या विरोधात ते योग्यच असल्याचं विनायक राऊत म्हणतायत. विनायक राऊतांनी पहिलं ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की जे मराठा आरक्षण 1.5 वर्ष टिकलं होतं हायकोर्टामध्ये, ते सुप्रीम कोर्टानं फेटाळलं, त्याला जबाबदार कोण आहे, तेव्हा कोणाचं सरकार होतं, ह्याचं पहिलं एका वाक्यात विनायक राऊतांनी उत्तर द्या आणि मग त्यांना म्हणावं आमच्याकडे बोर्ड दाखवा. तेव्हा हा झाला विनायक राऊतांचा प्रश्न. आपण जो विचारला प्रश्न माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांचा की 20 तारखेला त्यांनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे, याच्या बाबतीत 2 दिवस परवा दिवशीच मुंबईमध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची प्रदीर्घ बैठक झाली. मी स्वतः बैठकीच्या आदल्या दिवशी मनोज पाटील जरांगे साहेबांनी लेखी माझं पत्र दिलं की त्या बैठकीमध्ये आपण उपस्थित राहा, तुम्हाला जे मत मांडायचे ते मांडा, चर्चा करू, विचाराची देवाणघेवाण करू. परंतु त्यांनी त्या बैठकीला आले नाहीत. तरीसुद्धा ऑनलाईन ते जॉईन झाले. बैठकीमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट त्यांच्यासमोर मांडली, त्यांना सुद्धा ते पटलं. त्याने आता एकच त्या ठिकाणी भूमिका ठेवलेली आहे की सगळे सोयरे, या सगळे सोयरे या शब्दाप्रमाणे सगळ्यांना दाखले द्या. तर त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही त्यांना सांगितले की सगळे सोयरेचं हे काय करायचं, म्हणजे त्याचा संदर्भ कसा घ्यायचा, याच्या बाबतीत ॲडव्होकेट जनरल राज्याचे जे आहेत महाअभियोक्ता, त्यांच्याकडनं आम्ही त्यांचा अभिप्राय आणि त्याच्या संदर्भातली कशी त्याचा लागू करायचं याचं मत मागितलेलं आहे. थोडासा कालावधी ॲडव्होकेट जनरल साहेबांनी त्याच बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मागितलेला आहे. अधिक जस्टिस शिंदे साहेब आणि जस्टिस गायकवाड साहेब, जे 2 आमचे रिटायर्ड जस्टिस साहेब आम्हाला याच्या बाबतीत मार्गदर्शन करतायत, त्यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की सगळे सोयऱ्यांची हा कसा लागू करायचा, त्याचा कसा अर्थ घ्यायचा किंवा त्याचं काय कशा पद्धतीनं त्याची हे म्हणणं मांडायचं, त्याच्या बाबतीत आम्हाला अभिप्राय द्या. जस्टिस शिंदे साहेबांचा, जस्टिस गायकवाड साहेबांचा आणि महाअभियोक्ता
महाराष्ट्राचे, ह्यांचा त्याच्यावरती अभिप्राय येईल. सरकार कुठल्याही बाबतीत याच्यामध्ये नकारात्मक नाही, परंतु अशा पद्धतीचा काही निर्णय घेतला, जर तो कोर्टात टिकला नाही तर आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतला असं व्हायला नको, हे समजावून आम्ही जरांगे पाटील साहेबांना त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. माझं व्यक्तिगत मत म्हणाल तर असं आहे की 20 तारखेला मुंबईला येण्याची वेळ जरांगे पाटील साहेबांवर येणार नाही. आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही योग्य पद्धतीनं उगाच तोंड देखलेपणाला द्यायचंय म्हणून नाही, तर कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्यासाठी 24/7 आम्ही काम करतोय. जे मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य आहेत, मंत्री, सीएम साहेब, माननीय सीएम साहेब रोज किमान 2-3 वेळा आमच्याकडनं आढावा घेत आहेत. सुप्रीम कोर्टातलं केसचं काय झालं, खाली राज्य मागासवर्ग आयोगाचं काम सुरू आहे, त्याचं काम कुठपर्यंत आलंय, ज्या ठिकाणी कुणबी दाखल्यांची कागदपत्र पडताळणीचं काम मागं पडलंय त्या डिव्हिजनल कमिशनरला सूचना देऊन ते काम सुरू केलं का, रोज 2-2, 3-3 वेळा माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचा आमच्याकडनं आढावा घेत आहेत. आम्ही सकारात्मक आहे आणि माझी जरांगे पाटील साहेबांना आपल्या माध्यमातून आज विनंती आहे की घाई गडबडीमध्ये आपण निर्णय समजा घेतला 20 तारखेला मुंबईत यायचा, आणि त्याचा त्रास हा दोन्ही लोकांना येणाऱ्यांनाही होणार आहे, मुंबईतल्या लोकांनाही होणार आहे. आणि त्यामुळं नाहक जो प्रश्न आता सुटतोय, 80-85% प्रश्न सुटलेला आहे, 10-15% कायदेशीर चौकटीत कसा बसवायचा, कायदेशीर शब्दरचनेत कसा बसवायचा याच्यासाठी थांबलेले, त्याच्यावरही काम सुरू आहे. तर अशा पद्धतीनं न करता सामंजस्याची भूमिका आणि सरकार